हाय हॅलो नमस्कार सर्वांना, जय सद्गुरू। तर कसे आहात तुम्ही? मस्त ना। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते छोले भटुरे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल ॲड करून त्यामध्ये ॲड केलं आहे तेजपत्ता, जिरे, मोहरी आणि कांदा गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। आणि साईडलाच मी छोल्यांचा कुकर देखील लावून घेतलेला आहे। कांदा देखील आपला होतच आलेला आहे। त्यामध्ये ॲड करायचा टोमॅटो। तर टोमॅटो देखील परतून घ्यायचा आहे। थोडंसं असं शिजला पाहिजे टोमॅटो। तर ही भाजी होती, ही छोले भटुरे होते कमीत कमी 10 किंवा 12 लोकांसाठी। त्यानंतर ॲड केलं आहे आलं लसूणची पेस्ट। नंतर आपले छोल्याचा कुकर देखील झाला आहे। तर खूप छान असे शिजले होते छोले। आणि कांदा देखील आपला झालेला आहे। त्यानंतर ॲड करायचे जगभरातले मसाले। छोल्यांचा मसाला नक्की ॲड करा, तर त्यामुळे भाजी खूप छान होते। आणि खूप छान असं लाल होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। तर क्वांटिटी खूप जास्ती होती भाजीची, त्यामुळे कांदा टोमॅटो जास्ती घेतलेला आहे। तर तरी बघू शकता खूप छान सुटली आहे। आणि एक 5 मिनिटे मी झाकण ठेवणार आहे। तर खूप छान अशी तरी झालेली आहे, हॉटेलसारखीच वाटते ती भाजी। आता ॲड करायचे छोले आणि आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण पाणी घालू शकतो। तर पाणी देखील गरम करूनच घाला। खूप छान झाली होती चवीला। आणि चवीनुसार मीठ देखील ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर। आणि भाजीला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर आणि भटुऱ्यांसाठी पीठ भिजवून ठेवलेलं आहे, ते देखील मुरलेलं आहे। आणि आता भटुरे लाटून तळून घ्यायचे, म्हणजे फ्राय करायचे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशा प्रकारे सर्व भटुरे तळून घेतले आणि तुम्ही देखील नक्की तयार करून बघा। छोले आणि भटुरे खूप छान झाले होते। धन्यवाद सर्वांना। जय सद्गुरू।